या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेतलं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही. ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा. स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या यांचे या जिल्ह्यातले वारस जे राजकारण करतायत त्यांनी त्यांच्या दोघांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर मला खात्री आहे की या निवडणुकीचा निर्णय चांगला लागेल. मला माहिती आहे की मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना विशेष विरोधात बोलणं शक्य नाही, कुठल्याही सदस्यांना ते काही सांगू शकत नाही आणि म्हणून सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या की आपला नेता आपल्याला सांगू शकत नाही कारण त्यांना काही अडचणी आहेत सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई कसे वागले असते, स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी कसा ठामपणाने त्यांच्या बद्दल थोडीशी वेगळी हे झाल्यावर त्यांनी कसे राजीनामा देऊन ठामपणा दाखवला. एवढी माझी काही तशी अपेक्षा नाहीये, पण ती जी ठामपणा आणि धाडस होतं ते धाडस शंभूराजे देसाईंच्या पक्षातल्या सर्वांनी दाखवावं अशी आमची साधी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष्मण तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले. लक्ष्मण तात्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे. पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाहीये. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेतलं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही. ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या मागे उभा राहा.